जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलै व ऑगस्ट या महिन्याचे काही महिलांच्या खात्यात वितरित झाले नव्हते। ते ज्या महिलांचे फॉर्म तेव्हा अप्रूव्हल झाले नव्हते, काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते, काही महिलांचे फॉर्म डिसअप्रूव्हल झालेले होते, परंतु त्यांनी पुन्हा एकदा फॉर्म एडिट करून पुन्हा एकदा भरलेला होता। ज्या महिलांचे फॉर्म आता 29 ऑगस्टच्या अगोदर ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यात आजपासून 30 ऑगस्ट 31 ऑगस्ट पर्यंत 3000 रुपये प्रत्येकी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। तर मित्रांनो, हे पैसे कोण्या खात्यात जमा झालेले आहेत हे पाहण्यासाठी आपण आपल्या बँकेचे आधार सीडिंग स्टेटस हे चेक करून घ्या। हे कसे चेक करायचे यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर आधार सीडिंग विषयी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक आपल्या कमेंट बॉक्स व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे, तर आपण तेथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करून हा व्हिडिओ पाहून घ्या। मित्रांनो, आपल्या खात्यात 30 ऑगस्ट 31 ऑगस्ट पर्यंत हे पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहेत। तर सर्व लाडक्या बहिणींनी याची काळजी घ्या आणि जर आपल्या बँकेला रजिस्टर नंबरवरून इन्क्वायरी बॅलन्स या नंबरवर मिस कॉल द्या। आपले बॅलन्सचा लगेच आपल्याला मेसेज येईल आणि त्यात आपल्याला समजेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही। ज्या महिलांच्या खात्याला आधार सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह नसेल तर अशा महिलांच्या खात्यात हे 3000 रुपये येणार नाहीत। तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की जर आपण आपल्या बँकेला आधार सीडिंग केले नसेल तर लवकर करून घ्या आणि हेही होत नसेल तर आपण जवळच्या पोस्ट ऑफिस येथे जाऊन पोस्टाचे खाते काढून घ्या। ते पोस्टाचे खाते काढण्यासाठी आपल्याला एक मोबाईल नंबर लागतो आणि स्वतः व्यक्तीला जावे लागते आणि आधार क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे। तरी लवकर आपण बँकेचे खाते काढून घ्या। तर अशाच माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला मराठी माहिती कट्टा या YouTube चॅनलला आपल्या भावाच्या लाडक्या सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, चला तर येथे व्हिडिओला थांबूया। अशाच नवीन अपडेट्ससह पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।